अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. श्रोतः नमस्कार. आपण श्रवण करत आहात श्री धर्मनाथ बीज कथा. या धर्मनाथ बीजेचे महात्म्य सांगताना स्वतः गोरक्षनाथ आपल्या किमयागिरी या ग्रंथात असं लिहितात की जो कोणी या बीजेची कथा श्रवण करेल, या बीजेचं व्रत करेल, त्याच्या घरी दोष, दारिद्र्य आणि रोग आदी करून जी विघ्ने आहेत ती स्वप्नात देखील यावयाची नाहीत. त्या मनुष्याचा संसार सुयंत्रित चालेल, त्याच्या घरी स्वतः लक्ष्मी वास करेल. अशा प्रकारे या बीजेचं महात्म्य गोरक्षनाथ सांगतात. चला तर आपण सुद्धा या धर्मनाथ बीजेची दिव्य अशी कथा, नाथांच्या दिव्य लीला श्रवण करूयात. पण तत्पूर्वी चॅनलवर नवीन असाल किंवा अजूनही सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब अवश्य करा आणि हा व्हिडिओ, ही धर्मनाथ बीजेची कथा जास्तीत जास्त शेअर करायला अजिबात विसरू नका. कमेंटमध्ये श्री गुरुदेव दत्त अवश्य लिहा. चला तर श्रवण करूयात श्री धर्मनाथ बीज कथा, श्री गुरु मच्छिंद्रनाथ गोरक्षनाथांच्या दिव्य लीला. चौरंगीनाथाला तपश्चर्येला बसवल्यानंतर मच्छिंद्रनाथ आणि गोरक्षनाथ तेथून श्री क्षेत्र गिरनार पर्वती गेले. त्या ठिकाणी त्यांनी श्री गुरु दत्तांचे दर्शन घेतले. दोन्ही नाथांना पाहताच दत्तगुरूंना परम आनंद झाला. नाथांना केव्हा भेटेल आणि केव्हा नाही असं त्यांना झालं होतं. मुलाने आईला भेटावं त्याप्रमाणे मच्छिंद्रनाथ आणि गोरक्षनाथ श्री गुरुदत्तांना भेटले. उभयतांच्या प्रेमपूर्वक सुखदुःखाच्या गोष्टी झाल्या. त्यांना पोटाशी धरून श्री दत्त म्हणाले की आता येथेच राहा, तीर्थयात्रेला जाऊ नका. दोघेही नाथ तेथे 6 महिने राहिले. पुढे ते तीर्थयात्रेला जाण्याची आज्ञा मागू लागले. मच्छिंद्रनाथ म्हणाले की जगाच्या उद्धारासाठी आम्ही जन्म घेतलेला आहे आणि यासव आम्ही एके ठिकाणी राहता कामा नये. नाथांनी असं सांगितल्यावर श्री गुरुदत्तांनी त्यांना तीर्थयात्रेला जाण्याची आज्ञा दिली. श्री गुरूंना सोडून जातेवेळी त्यांच्या नेत्रातून प्रेमाश्रू वाहत होते. दत्तप्रभूंचा निरोप घेऊन ते दोघेही गुरु शिष्य तीर्थयात्रेला निघाले. मजल दर मजल करीत ते प्रयाग क्षेत्री आले. त्यावेळी त्या ठिकाणी त्रिविक्रम नावाचा एक धर्मशील, परोपकारी आणि प्रजाहित दक्ष राजा राज्य करीत होता. त्या राजाच्या राणीचं नाव होतं रेवती. ही सुद्धा महान पतिव्रता होती, परंतु त्यांना एका गोष्टीची खंत होती, दुःख होतं. ते म्हणजे पोटी पुत्र संतती नव्हती. प्रयाग क्षेत्री गोरक्षनाथ आणि मच्छिंद्रनाथांनी प्रवेश केला तेव्हा पाहिलं की नगरामध्येच घरोघर रडारड सुरू आहे, आकांत चाललेला आहे. आणि मग चकित होऊन त्यांनी नगरजनाकडे याबाबत चौकशी केली. त्यावेळेस त्यांना समजलं की या नगरीचा राजा त्रिविक्रम त्याचं निधन झालेलं आहे आणि राजाच्या जाण्याने ही सर्व प्रजा, सर्व नगर अतिशय शोकाकुल झालेलं आहे. त्यावेळी ज्या अर्थी सर्व नगर या दुःखामध्ये बुडवून गेला आहे, त्या अर्थी राजाही तितकाच महान असला पाहिजे असा मच्छिंद्रनाथाच्या मनामध्ये विचार आला आणि त्यांच्या मनामध्ये राजाविषयी आदर निर्माण झाला. अशा या महान राजाला पुन्हा जिवंत केलंच पाहिजे असा विचार त्यांच्या मनामध्ये आला. अंतर्ज्ञानाने त्यांनी जाणून घेतले तेव्हा त्यांना समजले की या राजाची आयुष्य मर्यादा आता संपली आहे, तो ब्रह्मरूप झालेला आहे. त्यामुळे नाईलाज होऊन मच्छिंद्रनाथ गोरक्षनाथांसमवेत गावाबाहेरील अरण्यात गेले आणि त्या ठिकाणी एक शिवालय होते, तिथे थांबले. त्याचवेळी शिवालयापासून जवळ स्मशानभूमी होती. त्या ठिकाणी राजाचे प्रेत अंत्यसंस्कारासाठी आणले जात होते. अंत्यसंस्काराच्या वेळी ते संपूर्ण नगर, तो शोकमग्न जनसमुदाय पाहून गोरक्षनाथांना सुद्धा गहिवरून आले. राजाला पुनर्जीवित करण्याची विनंती त्यांनी आपल्या श्रीगुरु मच्छिंद्रनाथांना केली. मच्छिंद्रनाथ म्हणाले, वत्सा, सांप्रत वस्तुस्थितीच अशी आहे की माझेच काय, पण तुझेही सामर्थ्य या ठिकाणी चालणार नाही. मच्छिंद्रनाथांचे हे बोलणे ऐकून आपल्या गुरूंनीच आपल्याला असमर्थ ठरवले हे पाहून गोरक्षनाथ चिडले आणि ते म्हणाले की जर मी या राजाला जिवंत करू शकलो नाही तर मी अग्निकाष्ठ भक्षण करेल. आणि मग अशी घोर तपश्चर्या केली. हे पाहून मच्छिंद्रनाथ म्हणाले, अरे बत्सा, तू हे काय बोलून गेलास? हा राजा आधीच ब्रह्मस्वरूप झाला आहे, तो परतणे आता शक्य नाही. हे गुरुवाक्य ऐकून गोरक्षनाथ कचरले. अंतर्दृष्टीने त्यांनी पाहिले तेव्हा त्यांना सुद्धा सत्य कळवून आले. ते निराश झाले आणि आता आपली प्रतिज्ञा पूर्ण करण्यासाठी
अग्निकाष्ठ भक्षण करण्यासाठी लाकडे गोळा करू लागले. गोरक्षनाथांचे हे कृत्य मच्छिंद्रनाथांनी पाहिले आणि त्यांच्या लक्षात आले की आपला शिष्य गोरक्ष आपली प्रतिज्ञा पूर्ण करण्यासाठी काहीही करू शकतो. त्यांना पूर्वप्रसंगाची आठवण झाली की एका वड्यासाठी आपला डोळा काढून देणारा गोरक्षनाथ या प्रतिज्ञेसाठी अग्नीमध्ये उडी टाकायला सुद्धा मागे पुढे पाहणार नाही. आणि हे ओळखून मच्छिंद्रनाथांनी त्यांना थांबवले आणि ते म्हणाले की गोरक्षा, तुझे वचन पूर्ण करण्यासाठी मी स्वतः या राजाच्या देहामध्ये प्रवेश करून 12 वर्ष राज्यामध्ये राहील. या अवधीमध्ये तू एक काम कर, माझ्या या देहाचं जतन कर. 12 वर्ष पूर्ण झाल्यानंतर मी पुन्हा या देहामध्ये प्रवेश करेन. मच्छिंद्रनाथांची ही वाक्य ऐकताच गोरक्षनाथांना आनंद झाला आणि त्यांनी त्याला संमती दिली. गोरक्षनाथांच्या संमतीने आणि नाथांची प्रतिज्ञा पूर्ण करण्यासाठी मच्छिंद्रनाथांनी परकाया प्रवेश सिद्धीने स्वतःच्या देहाचा त्याग करून मृत झालेल्या त्रिविक्रम राजाच्या देहामध्ये प्रवेश केला. मच्छिंद्रनाथांनी राजाच्या देहात प्रवेश करतात राजा तात्काळ उठून बसला. राजा पुनर्जीवित झाल्याचं पाहून ते आनंदाने जल्लोष करू लागले. राजा पुनर्जीवित झाल्यानंतर त्यांनी राजाचा एक सुवर्ण पुतळा तयार केला आणि मग त्याच्यावरती प्रेतसंस्कार केले. इकडे शिवालयामध्ये गोरक्षनाथांनी मच्छिंद्रनाथाच्या देहाचं संवर्धन करण्यासाठी त्या शिवालयातील पुजारिणीला विश्वासात घेतले. तिला घडलेली सर्व हकीकत सांगितली की कशा प्रकारे त्यांचं आगमन झालं. नगरजनांचा शोक पाहून त्यांना गहिवरून आलं आणि या महान राजाच्या प्रजेला अशा शोकसागरात बुडलेलं त्यांना पाहावेना. आणि मग मच्छिंद्रनाथांनी कशा प्रकारे देहत्याग करून राजाच्या शरीरात प्रवेश केला ही सर्व लीला त्या पुजारिणीला सांगितली. नाथांचा हा परोपकार, त्यांची ही दिव्य लीला श्रवण करून तिला मोठा संतोष वाटला आणि तिने गोरक्षनाथांना एक गुप्त विवर, एक गुहा दाखवली. नाथांनी ते विवर पाहिलं. सर्व दृष्टीने ते सुरक्षित आहे याची खात्री केली आणि मग आपल्या श्रीगुरु मच्छिंद्रनाथांचं देह त्या ठिकाणी ठेवला. विवरद्वार व्यवस्थित बंद करून ते शिवालयात येऊन बसले. तिकडे त्रिविक्रम राजाच्या देहामध्ये प्रवेश केल्यानंतर मच्छिंद्रनाथांनी अंतरज्ञानाने सर्व गोष्टी जाणून घेतल्या आणि मग अगदी त्रिविक्रम राजासारखाच राज्यकारभार त्यांनी चालवायला सुरुवात केली. प्रत्यक्ष राणी रेवतीला सुद्धा तिळमात्र शंका आली नाही की आपण ज्यांच्याबरोबर संसार करत आहोत ते आपले पती नसून स्वतः मच्छिंद्रनाथ आहेत. ज्या ठिकाणी गोरक्षनाथांनी मच्छिंद्रनाथांचा देह एका विवरात ठेवला होता त्या शिवालयामध्ये राजा नित्य जात असे. त्याप्रमाणे मच्छिंद्रनाथही तिथे नित्य जाऊ लागले. दुसऱ्या दिवशी त्या ठिकाणी गेल्यानंतर त्यांनी गोरक्षनाथांची भेट घेतली. त्यानंतर आपले शरीर ठेवलेली जागा नीट समजावून घेतली. मग दर्शनाचे निमित्त करून ती जागा सुरक्षित असल्याची रोज खात्री करून ते घेऊ लागले. बघता बघता काळ पुढे लोटला. 3 महिने झाले. मच्छिंद्रनाथांचे शरीर सुरक्षित आहे, त्याला कुठल्याही प्रकारचा धोका नाही हे जाणून गोरक्षनाथांनी मच्छिंद्रनाथांकडे तीर्थयात्रेला जाण्याची आज्ञा मागितली. सर्व काही सुरळीत झालेलं पाहून मच्छिंद्रनाथांनी सुद्धा गोरक्षनाथांना तीर्थयात्रेला जाण्याची आज्ञा केली. गोरक्षनाथ तीर्थयात्रेला निघून गेले आणि पुढे मच्छिंद्रनाथांपासून राणी रेवतीला दिवस गेले आणि कालांतराने तिच्या उदरी एक तेजस्वी पुत्र जन्माला आला. त्याचे नाव ठेवले धर्मनाथ. धर्मनाथ आता 5 वर्षांचा झाला होता. एके दिवशी राजा राणी आणि धर्मनाथ गावाबाहेरील त्या शिवालयामध्ये भगवान शंकरांची पूजा करण्यासाठी गेले. पूजा वगैरे झाल्यानंतर राणीने भगवान शिवांना आशीर्वाद मागितला, प्रार्थना केली की मी सुवासिनी असतानाच मला मरण येऊ द्या. राणीचं हे वाक्य श्रवण करताच मंदिरातील पुजारीण हसली. तिचे हसणे राणीला खटकले आणि मग तिने त्या पुजारणीला त्या हसण्याचं कारण विचारलं. सुरुवातीला तिने सांगण्यापासून नकार दिला, पण एकांतात नेऊन तिला अभयवचन दिल्यानंतर आणि आज्ञा केल्यानंतर मात्र पुजारणीला सांगणं भाग पडलं आणि तिने सांगितलं की राणीसाहेब, तुम्ही आधीच विधवा आहात आणि तुम्ही सुवासिनीचं मरण मागितलं म्हणून मला हसू आलं. पुजारणीच्या या बोलण्याचं राणीला नवल वाटलं आणि तिने याविषयी अधिक सांगण्याची विनंती केल्यानंतर मग पुजारणीने मच्छिंद्रनाथांच्या परकाया प्रवेशाची सर्व हकीकत सविस्तर सांगितली आणि याही पुढे मच्छिंद्रनाथांचा देह ठेवलेली ती गुप्त जागा सुद्धा दाखवली. हे सर्व वृत्त ऐकून आणि मच्छिंद्रनाथांचा तो देह पाहून राणी अस्वस्थ झाली. 5 वर्ष झाले.
आणि 7 वर्षांनी मच्छिंद्रनाथ राजाचा देह सोडून परत आपल्या शरीरात प्रवेश करणार आणि मी पुन्हा विधवा होणार, हे सर्व तिला सहन होईना. आणि तिच्या मनामध्ये एक विचार आला की ज्या देहामध्ये मच्छिंद्रनाथ प्रवेश करणार आहे, तो देह जर मी नष्ट केला तर, तो देह जर नाथांना पुन्हा भेटलाच नाही तर मग ते राजाचा देह सोडून जाणारच नाही आणि मी विधवा होणारच नाही. असा विचार करून ती महालात परतली आणि त्याच दिवशी मध्यरात्री तिने आपल्या विश्वासू सेवकांना आपल्या या योजनेबद्दल सांगितलं आणि मग त्यांच्याकडून अतिशय गुप्तपणे त्या विबारातून मच्छिंद्रनाथांचा देह बाहेर काढला आणि त्या देहाचे असंख्य तुकडे करून ते संपूर्ण अरण्यामध्ये विखरून टाकले आणि विबाराचे द्वार पूर्ववत करून मग समाधानाने ती माघारी परतली. हा सर्व प्रकार कैलास पर्वतावर माता पार्वती पाहत होत्या. हा भयान प्रकार पाहताच त्या दचकून जाग्या झाल्या आणि त्यांनी भगवान शंकरांना जागृत करून राणी रेवतीचं हे कृत्य सांगितलं. हे ऐकून त्यांना सुद्धा मोठा धक्का बसला. भगवान शिवांनी आज्ञा केली आणि त्यांच्या आज्ञेनुसार पार्वतींनी यक्षिणीसह चामुंडांना मच्छिंद्रनाथांच्या देहाचे जे तुकडे आहेत ते वेचून वीरभद्राकडे देण्यास सांगितले. त्याप्रमाणे हे कार्य संपन्न करून त्या वीरभद्राकडे गेल्या आणि तो भग्न नाथांचा देह त्यांच्याकडे सोपवित म्हणाल्या, ज्याने तुमची आणि आमची विटंबना केली त्या आपल्या वैऱ्याचा आज घात झाला आहे आणि हे त्याच्याच देहाचे तुकडे आहेत. मात्र हे नेण्यासाठी त्यांचा शिष्य गोरक्षनाथ आज न उद्या येथे येईल, तेव्हा सावध रहा. त्या सर्व यक्षिणींचे चामुंडांचे बोलणे ऐकून वीरभद्राने त्या देहाच्या रक्षणासाठी कोट्यावधी शिवगण पहाऱ्याला बसवले. इकडे मच्छिंद्रनाथांच्या आज्ञेने तीर्थभ्रमण करत असलेले गोरक्षनाथ ज्या ठिकाणी चौरंगीनाथ तपश्चर्येला बसले होते त्या ठिकाणी गेले आणि आपला वरद हस्त त्यांच्या मस्तके ठेवून त्यांना सर्व विद्या शिकवून देवतांकडून अनेक वरदाने देवून त्यांना सोबत घेऊन पुढील यात्रेला निघाले. सर्वप्रथम ते प्रयागाला गेले. प्रयाग क्षेत्री गेल्यानंतर गोरक्षनाथांनी सर्वप्रथम त्या शिवालयामध्ये प्रवेश केला आणि शिवालयातील पुजारणीला मच्छिंद्रनाथांच्या देहाबद्दल विचारणा केली. गोरक्षनाथांना त्या ठिकाणी पुन्हा आलेलं पाहून आणि मच्छिंद्रनाथांच्या देहाची चौकशी करताना पाहून पुजारणीला काय करावं म्हणून कळेना. ते गोरक्षनाथांच्या चरणावर कोसळून विलाप करू लागली आणि ही गुप्त माहिती मी राणी रेवतीला सांगितली त्याबद्दल क्षमा मागू लागली. पुजारणीचं हे वाक्य ऐकताच गोरक्षनाथांना धक्का बसला आणि स्वतः जाऊन त्यांनी विवर उघडून पाहिलं तर आत मच्छिंद्रनाथाचा देहच नाही. त्यांनी पुजारणीला राणी रेवतीकडे चौकशीसाठी पाठवले. तेव्हा राणीने सांगितले की त्या देहाचे मी असंख्य तुकडे करवून घेतले आणि संपूर्ण अरण्यात ते विखरून टाकले आहेत. सत्यप्रकार कळताच गोरक्षनाथांनी रेवतीला शासन करण्याचे ठरवले, पण आपले गुरुपत्नी असल्यामुळे ते शांत बसले. आणि मग त्यांनी चौरंगीनाथांना सांगितलं की मी आता सूक्ष्म देह ठेवून मच्छिंद्रनाथांच्या देहाचा शोध घेतो. त्यासाठी मी माझ्या देहाचा त्याग करतो आणि या देहाची रक्षणाची जबाबदारी तुझ्यावरती आहे. अशा प्रकारे चौरंगीनाथांना स्वतःच्या देह रक्षणासाठी ठेवून गोरक्षनाथांनी सूक्ष्म रूपाने मच्छिंद्रनाथांच्या देहाचा सर्वत्र कसून शोध घेतला. तेव्हा त्यांना तपास लागला की मच्छिंद्रनाथांचा भग्न देह कैलास पर्वतावर आहे आणि हा अगदी कडेकोट पहाऱ्यामध्ये आहे. त्यानंतर ते स्वतःच्या देहात परतले आणि मग सूर्यदेवाला पाचारण करून त्यांनी मच्छिंद्रनाथांच्या देहप्राप्तीसाठी वीरभद्राकडे शिष्टाई करण्यासाठी सूर्यदेवाला पाठवले. पण वीरभद्राने सूर्यदेवाला दाद लागू दिली नाही. सूर्य निराशेने परत आले तेव्हा वीरभद्र सर्व शक्तीनिशी भूलोकी आला आणि त्याने दोन्ही नाथांना युद्धाचे आव्हान दिले. मग दोघांमध्ये महाभयंकर असे युद्ध सुरू झाले. त्या युद्धामध्ये गोरक्षनाथांनी संजीवनी मंत्रणी सर्व महादानव उठवले. ते पाहून घाबरलेल्या देवतांनी श्री विष्णूंकडे धाव घेतली. त्यांनी शंकरांना बोलावून घेतले आणि मग त्वरेने भूलोकी आले. गोरक्षनाथांना समजावण्याचा खूप प्रयत्न केला पण ते ऐकेनात आणि मग अंती त्यांनी चामुंडांना सांगून मच्छिंद्रनाथांचं भग्न देह गोरक्षनाथांच्या स्वाधीन केला. तेव्हा त्यांचे समाधान झाले आणि वाताकर्षण अस्त्राने गोरक्षनाथांनी वीरभद्रासह सर्व महादैत्यांना गतप्राण केले आणि त्यापुढे अग्निअस्त्र टाकून त्या सर्वांना भस्म करून टाकले. ते सर्व पाहून हरिहरांनी गोरक्षनाथांची स्तुती केली. मात्र गोरक्षनाथांशी झालेल्या युद्धामध्ये
आपला वरद पुत्र वीरभद्र जळून भस्म झाला हे पाहून भगवान शंकर शोक करू लागले. त्यांचे दुःख पाहून गोरक्षनाथांना सुद्धा वाईट वाटले. ज्या भगवान शिवांनी बद्रिकाश्रमामध्ये आपली काळजी घेतली त्यांना असे दुःख देणे बरोबर नाही असा विचार करून त्यांनी भगवान शिवांना वीरभद्राच्या अस्थी आणायला सांगितले. त्याप्रमाणे त्यांनी युद्धभूमीवर संचार करून ज्या अस्थींमधून ओम नमः शिवाय असे शिवनामस्मरण ऐकू येत होते त्या अस्थी गोळा केल्या आणि त्या गोरक्षनाथांपाशी आणल्या. गोरक्षनाथांनी त्यावर संजीवनीचा प्रयोग करून वीरभद्राला पुनर्जीवित केले. उठून उभा राहताच तो युद्धासाठी सज्ज झाला तेव्हा भगवान शंकरांनी त्याला थांबवले आणि घडलेला सर्व प्रकार सांगितला. आणि हे ऐकून वीरभद्र शांत झाला. त्याने गोरक्षनाथांशी सख्य केले. तेव्हा वातचक्रामध्ये भ्रमण करणाऱ्या सर्व शिवगणांना खाली उतरवून गोरक्षनाथांनी वीरभद्रासह त्या सर्वांना निरोप दिला. मच्छिंद्रनाथांच्या देहाची प्राप्ती झाल्यानंतर गोरक्षनाथ मग चौरंगीनाथासह प्रयाग क्षेत्री आले. तेथील शिवालयामध्ये त्यांनी वस्ती करून त्या देहाचे रक्षण करत राहिले. एक दिवशी मच्छिंद्रनाथांनी परकाया प्रवेश केलेला राजा त्रिविक्रम त्या शिवालयामध्ये गेला. त्यावेळी गोरक्षनाथांनी भेटून राजाला सर्व हकीकत सांगितली आणि आता पूर्वदेहामध्ये प्रवेश करण्याची वेळ समीप आल्याची सूचना केली. तेव्हा मच्छिंद्रनाथांनी धर्मनाथाला राज्याभिषेक करून येतो असे सांगून ते निघून गेले. त्यांनी लगेचच या गोष्टीविषयी प्रधानाचा विचार घेऊन एका शुभमुहूर्तावर धर्मनाथाचा राज्याभिषेक केला. त्या उत्सवासमयी याचकांना विपुल धन देऊन संतुष्ट केले. पुढे एका महिन्यानंतर एके दिवशी त्रिविक्रम राजाच्या शरीरातून निघून जाऊन मच्छिंद्रनाथ शिवालयात ठेवलेल्या आपल्या पूर्व देहात प्रवेश करते झाले. इकडे राजवाड्यामध्ये राजाला उठण्यास वेळ लागल्याचे पाहून राणी स्वतः महालात गेली आणि राजाच्या देहाला हलवून पाहते तो राजाचे शरीर प्रेतवत पडलेले. तिने मोठा आकांत मांडला. तिचा आकांत ऐकून धर्मनाथ धावून गेला. प्रधान आदी सर्व मंडळी त्या ठिकाणी जमली. राजाच्या निधनाची बातमी ऐकून नगरात हाहाकार होऊन गेला. त्रिविक्रम राजा मरण पावला हा वृत्तांत शिवालयामध्ये गोरक्षनाथ होते त्यांना लोकांकडून समजला. तो ऐकून त्यांनी संजीवनी प्रयोगाने भस्म मंत्रून अस्थि मांस वगैरे जमवाजमव केली आणि तोच मच्छिंद्रनाथांनी त्या देहामध्ये प्रवेश केला आणि ते उठून बसले. इकडे राजाचे प्रेत स्मशानामध्ये नेऊन तेथे सर्व संस्कार झाल्यावर लोक घरोघर गेले. रेवती राणीने मात्र मच्छिंद्रनाथांचा देवालयातून शोध आणविला होता. तिचा मुलगा धर्मनाथ यास राजाच्या मरणाने अतिशय दुःख झाले होते. त्याला अन्न उदक गोड लागेना. त्याला आपला प्राणही नकोसा झाला. ते पाहून रेवती मातेने त्याला एकीकडे नेऊन सांगितले की बाळा, तू व्यर्थ शोक करतोस. तुझे पिता मच्छिंद्रनाथ आहेत. ते चिरंजीव आहेत. तू आता शिवालयामध्ये जाऊन त्यांना प्रत्यक्ष डोळ्यांनी पाहून ये. मच्छिंद्रनाथ माझे पिता कसे म्हणून धर्मनाथाने रेवती राणीला विचारल्यानंतर मग राणी रेवतीने मच्छिंद्रनाथांच्या परकाया प्रवेशाची समग्र वार्ता त्याला निवेदन केली. ती ऐकून धर्मनाथ सर्व लमाजमानिशी शिवालयात गेला आणि मच्छिंद्रनाथांच्या पाया पडून त्यांना पालखीत बसून राजवाड्यात घेऊन आला. 1 वर्षभर त्या ठिकाणी नाथ होते. मच्छिंद्रनाथ, गोरक्षनाथ आणि चौरंगीनाथ हे पुढे तीर्थयात्रेला जावयास निघाले. त्यावेळी धर्मनाथाला परम दुःख झाले. तोही त्यांच्यासह तीर्थयात्रेला जायला सिद्ध झाला. तेव्हा मच्छिंद्रनाथांनी त्याची समजूत केली की मी 12 वर्षांनी परत येईल. त्यावेळी गोरक्षनाथांकडून तुला दीक्षा देवावी आणि मग माझ्यासह तुला घेऊन जाईन. आता तू राणी रेवतीची सेवा कर, आनंदाने राज्योपभोग घे. अशा रीतीने मच्छिंद्रनाथांनी त्याची समजूत करून ते निघून गेले. पुढे तीर्थयात्रा करत करत 12 वर्षांनी ते पुन्हा प्रयागला आले. त्यावेळी धर्मनाथ राजाला पुत्र झाला असून त्याचे नाव त्रिविक्रम असे ठेवले होते. सर्वनाथ गावात आल्याची बातमी धर्मनाथाला समजताच तो त्यांना सामोरा जाऊन त्यांना राजवाड्यात घेऊन गेला. धर्मनाथांनी आपल्या मुलाला आपल्या राज्यावर बसून आपण योग दीक्षा घेण्याचा निश्चय केला. माघ महिन्यातील पुण्यतिथ द्वितीया, जिला धर्मबीज असे म्हणतात, त्या दिवशी गोरक्षनाथांनी धर्मनाथांना अनुग्रह देऊन दीक्षा दिली. त्यावेळेला सर्व देव बोलविले होते. नगरवासी लोकांचाही मोठा मेळा जमला होता. सर्वजण प्रसाद घेऊन आनंदाने आपापल्या स्थानी गेले. दरसाल असाच उत्सव होऊन प्रसाद मिळावा अशी देवांसहित सर्वांनी आपली इच्छा दर्शविली. मग
धर्मनाथ बीजेचा उत्सव प्रतिवर्ष करण्याची गोरक्षनाथांनी त्रिविक्रमाला आज्ञा दिली. तेव्हा सर्वांना आनंद झाला आणि दर साल या दिवशी उत्सव होऊ लागला. गोरक्षनाथांनी आपल्या किमयागिरी या ग्रंथात असे लिहिले आहे की आपल्या शक्तीनुसार जो कोणी या बीजेचं व्रत करेल त्याच्या घरी सकल दोष, दारिद्र्य, रोग आदी करून जी विघ्ने आहेत ती स्वप्नात देखील यावयाची नाहीत. त्या पुरुषाचा संसार सुयंत्रित चालेल, प्रत्यक्ष लक्ष्मी त्याच्या गृही वास्तव्य करेल. याप्रमाणे या धर्मनाथ बीजेचा महिमा आहे. अशा प्रकारे धर्मनाथाला नाथदीक्षा देऊन ते सर्वजण पुढे तीर्थयात्रा करत करत बद्रिकाश्रमी गेले आणि धर्मनाथांना भगवान शिवांच्या पायी घालून त्यांना तपश्चर्येला बसवले. आणि अशा प्रकारे धर्मनाथ बीजेची ही दिव्य कथा या ठिकाणी समाप्त होत आहे. आशा आहे श्री गुरु गोरक्षनाथ मच्छिंद्रनाथांची ही दिव्य लीला, धर्मनाथ बीजेची ही कथा तुम्हाला आवडली असेल. हा व्हिडिओ आवडल्यास लाईक करून कमेंट करायला विसरू नका आणि ही कथा इतरांना सुद्धा श्रवण करण्यासाठी अवश्य पाठवा. आणि अशाच नवनवीन व्हिडिओसाठी मेड फॉर मराठी अवश्य सबस्क्राईब करा. चला तर पुन्हा भेटूयात पुढील व्हिडिओमध्ये एक अशाच नवीन कथेसह आपल्या मेड फॉर मराठीवरती. तोपर्यंत नमस्कार, धन्यवाद. श्री गुरुदेव दत्त.